केलं तरी चालेल, नाही तरी चालेल. सारद भोईर होत जातो. घेत करून कोण आलं तर. झाले 5-6. हॅलो, चला आपण ना आता ती वाक्य जी आहेत याच्यातली चौकोनातली वाक्य आहेत ती करायची होती. आठवते सारा? मागच्या वेळी. आता पहिल्या कॉलम मध्ये आहे महिला, आहे की नाही? त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये काय काय शब्द आहेत बघा. बालक, मुलगा, बालिका, मुलगी, गर्ल. भिक्षुक, भिक्षुक म्हणजे बेगर, भिकारी. सेविका, सेवा करणारी, सर्वंट. मातामही, मातामही म्हणजे आईची आई, आजी पण आईची आई. आणि आपणिक म्हणजे दुकानदार, शॉपकीपर. आता तिसऱ्या कॉलम मधले शब्द बघा. मोदकम, मोदकम म्हणजे मोदक. त्याच्यानंतर कुपिम, कुपिम म्हणजे बाटली, बॉटल. वस्त्रम, वस्त्रम म्हणजे कपडा, क्लोथ. धनम, पैसे, मनी. प्रातराशम, ब्रेकफास्ट, ब्रेकफास्ट, सकाळचा नाश्ता. आणि नाणकम, नाणकम म्हणजे कॉइन, कॉइन. अशा तऱ्हेने हे शब्द. आणि शेवटच्या याच्यात काय आहे? यच्छती, यच्छती म्हणजे देते. कळलं? गिव, टू गिव. आता महिला यच्छती, महिला कुणाला काय देते बघा. आता बालक म्हणजे काय होईल त्याचं? वर वाक्य बघा आणि त्याप्रमाणे सांगा मला. बालक, बालकाय, आहे की नाही? बालकाय, बालकाय. मोदकम यच्छती, मोदकम ते तसंच राहणार आहे. फक्त कंसातले आहेत ना त्याची आपल्याला रूप करायची आहेत. आता बालिका, आता बालिकाचं काय होईल सांगा? येई, बालिकायै, बरोबर. कळलं? बालिकायै. कुपिम यच्छती, आई मुलगी म्हणजे बाई मुलीला बाटली देते. महिला भिक्षुक काय होईल आता? भिक्षुकाय, काय, बरोबर. भिक्षुकाय. वस्त्रम यच्छती, आहे ना? बेगरला कपडा देते. आता महिला. सेविका काय येईल? सेविका, सेविकाय, सेविकायै. सेविकाय नाही येणार बाळा. सेवक असतं तर कायै, सेविकायै. धनम यच्छती, आहे ना? सर्वंटला ती पैसे देते. आता मातामही कशाप्रमाणे चालणार बघा वर. मातामही, जनन्येप्रमाणे. बरोबर. जनन्यप्रमाणे. मग काय होईल आता? मातामयी, मातामयी. कळलं? अर्धा त्याला य आणि 2 मात्रावर. मय्यै. म पर्यंत तसंच, शेवटचं अक्षर फक्त बदलतं. प्रातराशम यच्छती म्हणजे ती बाई आजीला नाश्ता देते. आणि महिला
आपणिक हा. आलं का काय होणार सांगा? आपणिकाय आपणिकाय नाणकम यच्छती. आपणिकाय. आज हा. हा आला नाही का अनिकेत? गानू दिसत नाही ना अनिकेत? आला नाही अजून. नाही आलं. बर जाऊ दे. आता एक एक जण नाही आला तर आपण काही करू नाही शकत त्याला. ह आता बघा किमर्थम कुत्र. ही वाक्य सगळी लिहाल ना नंतर तुम्ही वहीत. ह जर आत्ता लिहित बसलात तर वेळ जाईल आहे की नाही. सारा फक्त त्याची रूप लिहून ठेवा पाहिजे तर आहे की नाही. मातामही मातामय्यई आपणिक आपणिकाय. हा मग वाक्य नंतर तुम्ही लिहायचे. आपल्याला खूप अभ्यास घरी करायचा आहे लक्षात ठेवा. आता बघा किमर्थम कुत्र गच्छती. किमर्थम म्हणजे फॉर व्हॉट, कशासाठी कोठे जातो. लक्षात येते किमर्थम कशासाठी आणि कुत्र म्हणजे कोठे जातो. इति लिखत हे लिहा. आता बघा परत मगासारखे आपण आधी कॉलम बघूया. पहिल्या कॉलम मध्ये आहे बालक मुलगा. आता दुसऱ्या कॉलम मधले शब्दांचे अर्थ बघा. हा पठन म्हणजे काय? अभ्यास करणं, वाचणं. कळलं? वाचन म्हणजे पण वाचणे. व्यायाम व्यायाम करणे आहे की नाही. व्यायाम माहितीये एक्सरसाइज. वस्तू क्रयण म्हणजे वस्तू विकत घेण्यासाठी. कळलं? वस्तू विकत घेण्यासाठी. आणि पूजन पूजा म्हणजे साठी आपण करायचंय. इथे अर्थ पूजन म्हणजे पूजा आणि खादन म्हणजे खाणं. आता साठी साठी सगळ्याच करायचंय आपल्याला. आणि आता तिसऱ्या कॉलम मध्ये शब्द बघा. शालाम म्हणजे काय? शाळेत. ग्रंथालयम ग्रंथालयात वाचनालयात आहे की नाही. लायब्ररी. व्यायामशाळा व्यायामशाळेत आहे ना. हा आपणम. आता शॉप. खूप वेळा शब्द गेलाय की नाही. आपण शॉप दुकान. मंदिरम मंदिर. टेम्पल. आणि उपहारगृहम हॉटेल. गच्छती जातो. आता वाक्य कशी तयार करायची बघा. पहिल्या तिसऱ्या आणि चौथ्या याच्यात काही बदल नाही. कळलं? फक्त दुसऱ्या याच्यात बदल करायचे बघा. थोडक्यात पहिलं वाक्य बघा. बालक पठन पठनाय आहे ना. पठनाय. शालाम गच्छती मुलगा अभ्यास करण्यासाठी शाळेत जातो. वाक्य कळलं नीट? फक्त काय केलं? पठनाचं पठनाय. नाय. बरोबर. आता बालिका वाचन काय होईल? वाचनाय. शाबास. वाचनाय. ग्रंथालयम गच्छती आहे. लयम गच्छती. ते बदलत नाही काही. तसंच लिहायचंय. हा तिसरं बघा. सारा तू तिसरं वाक्य सांग. बालकः व्यायामाय शाबास. व्यायामशालां गच्छति. नक्की कळलं सगळ्यांना? सार्थ भोईर तू पुढचं वाक्य सांग. बालक वस्तू कारणाय. हे बघ वस्तू क्रयणाय. वस्तू करणाय आपण आपणम गच्छति. आहे ना. वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. आता पुढचं विभावरी. बालकः पूजनाय मंदिरम गच्छति. शाबास. कळलं बरोबर.
त्याच्यानंतर आता पुढचं. एक मिनिट हा आलाय वाटतं. हा. बालकः शेवटचं वाक्य शर्विल तू सांग. आवाज येतोय? बालकः खादनाय उपाहारगृह गच्छति. कळलं नक्की? खाण्यासाठी तो हॉटेलमध्ये जातो आहे की नाही? अशी ही वाक्य सगळी लिहायची. लिहाल ना बघा. कळलं? आता पुढचं आपण घेऊया. कस्मात स्थानात. पुढच्या पानावर बघा 29 पानावर आहे. हा काय आहे बघा. अनिकेत आला का? हो मिस. हा उशीर झाला ना बाळा तुला? प्रॉब्लेम होता. हो हरकत हा? नाही. पण आता ही वाक्य तुला कळली का बघ थोडक्यात. पहिली 28 पानावरची 1-2 मिनिटात सांगते हा तुला बघ. ही आम्ही घेतली आता. 28 पान काढलंस? हो मिस काढलं. हा बघ काय काय करायचंय बघ. महिला. आता बालकाची कोणती विभक्ती होईल? मोदकम यच्छती. मुलाला मोदक देते. मुलाला मग काय होईल? बालकाय. लिहून ठेव बाळा. हो मिस. हा नंतर बालिका काय येईल? बालिकाचं काय येईल? सारा बालिका येई आहे ना? शिक्षिका येई म्हटलं ना आपण. तर ही वाक्य अशी करायची बघ. तुला जमली नाहीत तर पुढच्या वेळेला मला परत सांग. हा सगळी वाक्य अशीच. हे आलं पाहिजे. ती विभक्ती घालायची. खाली पण बघा असंच. पठनाय ना पठनाय. वाचन वाचनाय. व्यायाम व्यायामाय. वस्तू क्रयणाय. पूजनाय आणि खादनाय. हा हे असं लिहून बाकी वाक्य तशीच करायचे सगळी. कळलं? आपण इंग्लिश मध्ये वगैरे करतो की नाही वाक्य त्याचप्रमाणे संस्कृत मध्ये करायचे. कळलं? टेबल तयार करायचं. आता हे पुढचं मी नवीन शिकवते बघा. कस्मात स्थानात. कस्मात स्थानात. कस्मात याचा अर्थ काय? कोठून. फ्रॉम व्हेअर. कळलं? कस्मात म्हणजे फ्रॉम. स्थान म्हणजे व्हेअर आहे की नाही? फ्रॉम व्हेअर. तू कोठून आलास? अनिकेत कोठून आला? मग मी काय म्हणणार? अनिकेत बाहेर. वसई नगरे. वसई नगरात नाही. हे बघा अनिकेत बाहेरून आला असं म्हणणार की नाही? ते आहे बघा. कुठून येणार? कस्मात स्थानात. हा आता बघा चित्र बघा काय काय आहेत. वित्तकोश. वित्तकोश म्हणजे गेलाय बँक बँक. बँक बँक. बरोबर. रेल स्थानकम. रेल्वे. रेल्वे. स्टेशन. पाठशाला. स्कूल. आणि नदी. लेक. रिव्हर. रिव्हर. लेक नाही बाळा रिव्हर. लेक म्हणजे सरोवर. रिव्हर म्हणजे नदी. आता हे जे आहे अजून ते. तर आता बघ पुढचं आपलं काय चाललंय. ती जी वाक्य आहेत ती आपल्याला आता करायची आहेत. खाली काय लिहिलंय बघा. एषः गृहम आगच्छति. हा घरी येतो. बघा आता एषः कुतः गृहम आगच्छति. हा कोठून घरी येतो. कुतः म्हणजे कोठून. हा लक्षात ठेवा. कुठून घरी आलाय हा येतोय. बघा खाली लिहिलंय. एषः वित्तकोशात गृहम आगच्छति. म्हणजे काय? हा बँकेतून घरी येतो. कळलं? फ्रॉम बँक. आपण म्हणतो ना आई बाजारातून घरी येते. तसं हा. आता हा म्हणजे त्यांनी हा दिलाय.
कोणी असेल तो नाव त्याचं सोम्या गोम्या काय असेल ते हा बँकेतून घरी येतो. आता दुसरं वाक्य काय? एषः रेल स्थानकात गृहम आगच्छति. म्हणजे अर्थ काय होईल? अनिकेत तुला येईल सांगता? रेल स्थानकात ही मिस बोल. मिस म्हणजे रेल्वे स्टेशन मध्ये तो आला. नाही, रेल्वे स्टेशन मधून, कळलं का? फ्रॉम रेल्वे स्टेशन ही कम्स टू होम. लक्षात येते? फ्रॉम अस्मात् स्थानात, रेल्वे स्टेशन मधून तो घरी येतो. एषः पाठशालायाः गृहम आगच्छति. हा शाळेतून घरी येतो. फ्रॉम स्कूल. लक्षात येते? फ्रॉम आहे त्याला हे प्रत्यय लागतात. एषः नद्याः गृहम आगच्छति. हा नदीवरून घरी आलाय. लक्षात घरी येतोय, आलाय नाही, वर्तमान काळच आहे. हा आता बघा पुढचं वाक्य काय त्यांनी? मिहिरः ग्रंथालयम गच्छति. मिहिर ग्रंथालयात जातो. कळलं? मिहिर गोज टू लायब्ररी. हा पण ग्रंथालयात गृहम आगच्छति. ग्रंथालयातून तो घरी येतो. फ्रॉम ग्रंथालय, फ्रॉम लायब्ररी. कळतंय हे अर्थ? बघा पुढचं वाक्य बघा. अवनी मंदिरम गच्छति. अवनी मंदिरात जाते. मंदिरात गृहम आगच्छति. मंदिरातून घरी येते. कळतंय अर्थ? फ्रॉम टेम्पल शी गोज टू होम. महिला वाटिकाम गच्छति. बाई उद्यानात जाते. वाटिकायाः गृहम आगच्छति. कळलं? म्हणजे उद्यानातून घरी येते. पितामह नगरीम गच्छति. आजोबा, पितामह, बाबांचे बाबा, पिता म्हणजे वडील आणि त्यांचे वडील आजोबा. पितामह नगरीम गच्छति म्हणजे आजोबा गावाला जातात. नगर्याः गृहम आगच्छति आणि गावाहून घरी येतात. कळतायत ही वाक्य? आता परत बघा, आपण जरा याची रिव्हिजन घेऊया. सारा तू पहिलं वाक्य वाच. एषः गृहम आगच्छति इथपासून. एषः गृहम आगच्छति. म्हणजे काय? एषः ही कम्स. गृहम म्हणजे घर, होम. ही कम्स टू होम. he is coming from. एषः कुतम गृहम आगच्छति. Where is he coming from? हा बरोबर. व्हेर ही इज कमिंग फ्रॉम. आता बघा अनिकेत तू पहिलं वाक्य वाच. एषः वित्तकोशात. एषः गृहम गच्छति. नाही, त्याच्या पुढे बघा. एषः वित्तकोशात. एषः वित्तकोशात गृहम आगच्छति. म्हणजे काय? मिस वित्तकोशात म्हणजे काय? बँक. बँक. ही कम्स फ्रॉम बँक टू होम. आहे की नाही? इंग्लिश चुकलं की मला तुम्ही सांगायचं. हं, संस्कृत चुकलं की मी तुम्हाला सांगणार. हं, आता दुसरं वाक्य सार्थ होईल. तू सांग. एषः पाठशालायाः गृहम आगच्छति. म्हणजे काय?
तो शाळेतून घरी येतो. शाबास. मराठी इंग्लिश कशातही चालेल मला. हा, त्याच्यानंतर आता हर्ष पाटील तू सांगशील. एषः रेलस्थानकात गृहम आगच्छति म्हणजे काय बाळा? मला माहितीये जरा अवघड आहे म्हणून मी डबल घेते. येते हो. एषः रेलस्थानकात. हर्ष पाटील आहे ना? हर्ष का लेफ्ट नाहीये झाला? टीचर. नाहीये ना? बर, असू दे. मग आता शर्विल तू सांग. हो मिस. हा. मिस बोलू? हा, येतो. एषः रेलस्थानकातून गृहम् आगच्छति. हा. He comes to home from railway station. कळलं? रेल्वे स्टेशन मधून तो घरी येतो. आता विभावरी तू सांग. एषः एषः नद्याः गृहम् आगच्छति. तो हा नदीवरून घरी येतो. शाबास. हा, कम्स फ्रॉम रिव्हर. कळलं का? आता खालची वाक्य पण तुम्हीच एक एक वाचायची आणि मला अर्थ सांगा, म्हणजे तुम्हाला कळलंय की नाही हे कळेल आणि मग पुढे जाऊया. अनिकेत तू असशील. मिहिरः. दोन्ही मिहिरः वाक्य वाच. मिहिरः ग्रंथालयम गच्छति. म्हणजे काय? मिहिर लायब्ररीत जातोय. बरोबर. आणि त्याच्या पुढचं वाच. ग्रंथालयात गृहम आगच्छति. हा. लायब्ररीतून जातोय. घरी येतो आहे की नाही? आता बघा तुम्ही, ग्रंथालयम ते ग्रंथालय. हा. म्हणजे नपुसकलिंगी पण त लागलाय प्रत्यय. ग्रंथालयात आहे की नाही? पण वित्तकोश तो वित्तकोश आहे की नाही? विसर्ग आला की पुल्लिंगी हे कळतंय की नाही? आणि बघा त्यांनी वर खुडा काय केल्यात. वित्तकोश पुल्लिंगी आहे बघा. आहे चित्रात बघा. रेलस्थानकम म्हणजे कुठलं आहे लिंग? नपुसकलिंग आहे. शाबास. नपुसकलिंग. पाठशाला स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंग. पण आकारांत. आणि हा. स्त्रीलिंग स्त्रीलिंग. पण इकारांत आहे की नाही? हा. माझ्या दीदीने एक लक्षात मेसेज येते? टाकला, तुम्ही वाचला का? काय? हॅलो मी शर्विल बोलते. शर्विल बोल, काय म्हणतोयस? मिस माझ्या दीदीने एक मेसेज टाकलेला की झुमात चालत नाही नीट, त्यामुळे कोण पण बाहेर जाऊ शकते काय काय मीटिंगच्या. काय झुमात चालत नाही म्हणजे आता कोण पण आता लगेच असं बाहेर निघू शकतो, कारण की त्यांचं काही सॉफ्टवेअर खराब झालंय. हो, पण तो परत आला ना की मी घेतेय बाळा लगेच त्याला. तुम्ही 5-6 कोण पण बाहेर निघू शकतो. काय? कोण पण बाहेर निघू शकतो. हो, पण बाहेर निघू नका आहे की नाही? निघू शकतं म्हणजे आता इलाज नाहीये ना. नेटवर्क बंद पण ऑटोमॅटिकली जाते का बरं? पण काय माहिती त्यांचं सॉफ्टवेअर साठी खराब झालंय. कुणाचं? हर्षचं का माझं? झुमॅपच झालंय तसं. पण मग आता त्याला आपण काय करायचं बाळा? काही नाही करायचं ना. चला, मला शक्य आहे तेवढं बघा. म्हणजे मी तर करते, तुम्ही पण बाहेर शक्यतोवर जाऊन. आता मी पाहिलं दोघांना, मी परत घेतलं ऍडमिट करून. मला वाटतं हर्ष पाटीलला पण एकदा ऍडमिट केलंय. हर्ष आलाच ना रे तू आता? हॅलो, तो परत बाहेर येऊ. नाहीये टीचर तो. हा, बघ आता काय करणार आपण. आणि हे महत्वाचं चाललंय की नाही? तुम्ही थोडं सुद्धा बुडवलं ना की तुम्हाला पुढचं येणार नाही बाळांनो, आहे की नाही? प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेवा. बघा, मिहिरः ग्रंथालयम गच्छति. मिहिर लायब्ररीत जातो. ग्रंथालयात गृहम आगच्छति आहे ना. ही कम्स होम फ्रॉम लायब्ररी. आता पुढचं वाक्य कोण वाचेल? विभावरी वाच.
अवनी अवनी मंदिरम गच्छति, हा. मंदिरात गृहम आगच्छति. हा. अर्थ काय होईल? अवनी मंदिरात जाते आणि मंदिरातून घरी परत येते. शाबास, कळलं? आता मी तुम्हाला मगाशी हे वरचं सांगत होते चित्र, पाठशाला आणि नदी आहे. 4 प्रकारचे शब्द आपण शिकलोय की नाही? पुल्लिंग, हो. नपुसकलिंग, स्त्रीलिंगी 2 आहेत, आकारांत आणि इकारांत. इकारांत. प्रत्येकाला कसे लागतात त्यांनी लगेच उदाहरण दिले, 4ही हो. वाक्य देऊन, आहे की नाही? आता बघा खाली आहे. आता कोण वाचेल? अनिकेत, तू झालं नाही का? सार्थ भोईर तू वाच रे. महिला महिला वाटिका गच्छति, वाटिका वाटिकायाः गृहम् आगच्छति. काय होईल सांग अर्थ? महिला वाटिका मध्ये जाते. वाटिका म्हणजे काय? गार्डन. नाही माहित. गार्डन. गार्डन. आता बघा तेच ते शब्द परत परत जात आहेत की नाही, पण आपण विसरतो. म्हणूनही रिव्हिजन आहे. लक्षात ठेवायचं, लिहून ठेवा तिथे पेन्सिलनी पेनानी. आणि हे बघा आपली पुस्तकं परत एकदा सांगते, रंगीबेरंगी झाली पाहिजेत. अगदी कोरं जसं तसं नको, त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या पाहिजेत. वापरून वापरून सगळी रंगीबेरंगी सगळं त्याच्यावर लिहून ठेवायचं. आपल्यालाच वापरायचे आहे की नाही, पण 3 वर्ष वापरायचेत मात्र. पुढल्या वर्षी विकून नाही टाकायचं, तसंच ठेवायचं, कारण त्यातलं पुन्हा उपयोगी येतात. बघा, महिला वाटिकाम गच्छती, सार्थ भोईर. मग सांग आता. महिला वाटिका गच्छति म्हणजे ती गार्डन मध्ये जाते. आणि वाटिकायाः गृहम म्हणजे काय? गार्डन मधून ती घरी येते. शाबास, आहे की नाही? आता बघा वर आपण ग्रंथालयात, मंदिरात, पण वाटिकाच्या वेळेला काय लिहिलंय आपण? वाटिकायाः. फ्रॉमच अर्थ आहे की नाही? पण प्रत्येक वेळेला वेगळे प्रत्यय लागतायत. आता पुढचं सारा तू वाच. पितामह नदरीम गच्छति. म्हणजे काय? नदरी म्हणजे रिव्हर. नाही, नगरी म्हणजे गाव, सिटी, शहर. तो सिटी मध्ये जातो. तो म्हणजे कोण? आजोबा, वडिलांचे वडील, ग्रँडफादर. गोज टू सिटी. कळलं? बघ परत परत घेते ते बरं आहे, तुम्हाला नाही कळलं एकदा वाचून. आता नगर्याः गृहम आगच्छति म्हणजे काय? कम्स होम फ्रॉम सिटी. द सिटी. कळलं? आता नगर्याः, वाटिकायाः आहे ना, प्रत्येक वेळेला वेगळे प्रत्यय लागलेत की नाही? इकारांत नगरी, नगर्याः, वाटिका, वाटिकायाः. हे लक्षात ठेवा. आता खाली मी तुम्हाला एक एक शब्द सांगते, तो तुम्ही मला बोलून दाखवायचा आहे. बघा खालच्या बाजूला बघा. आता 1 मिनिट. शिक्षकः शब्दं वदति, छात्राः शब्दरूपं वदन्ति. आता काय आहे बघा, कसे शब्द बोलायचे. पहिला मी बोलते ग्रंथालयः, ग्रंथालयात. कळलं? आता उद्यानम, उद्यानम उद्यानात आहे. पाठशाला, पाठशालायाः. आणि नदी, नद्याः. आता त्यांनी हे काय सांगितलंय माहितीये? पृष्ठ क्रमांक 24. 24 वर हे शब्द आहेत, ते आपण बघूया. काढा पेज नंबर 24.
24 पानावरचं काढा बरं, मला वेळ लागतोय ते. होय. 26 पानाले 24 येते, थांब. पंचवीस आणि हे किती पाने ग? 24. 24. हा 24 वर्षी ती शब्द आहेत ना, हो हो. ती सगळी तुम्ही मला बोलून दाखवायची. हम्म. एक मिनिट, फोन आलाय कोणाचा. एक मिनिट, फोन कोणाचा. हॅलो, हा बोल. का बरं असं कसं झालं? अरे तू आला तर मी तुला जॉईन करून घेतीये. बघ अजून बघ. हा मी इथे बसली, मला तेच म्हणाला हा पण. चल. तर बघ हर्ष ना आपोआप बाहेर गेलाय. तर तो म्हणतो मी प्रयत्न करतो तर येऊ शकत नाही. आता काय झालंय काय माहिती. हा तो आला तर मी घेतीये त्याला. बघा बरं पुढचं हे शब्द जे आहेत ना ते आता तुम्ही मला सांगायचेत. हा कसे ते शब्द कळलेत का तुम्हाला? तिच्या हर्ष आणि सर्विल पण नाही वाटते. बोल. हर्ष आणि सर्विल पण नाहीये असं वाटते. शर्विल पण आपोआप गेला वाटतं. बापरे. आणि अनिकेत पण नाहीये. आता अनिकेत कसा गेला काय माहित. हॅलो अनिकेत. फक्त आपोआप तीनच आहे. नाही पण आपोआप कसे जातील ग तिघ एकदम. नाही ते वेळ अजून आहे, 10 मिनिटं आहेत. ती मुलं म्हणतात आम्ही गेलो तर येऊच शकत नाहीयेत परत. हा मी आले तर घेणार त्यांना. आता फक्त मला शब्द सांगा बघा. जसं बघा शाटिका, त्यांनी काय सांगितलंय बघा, पेज नंबर 24 आणि काय सांगितलंय त्यांनी 24 अतः शब्दाः. ओ बघा आहे का हा हे बघ आहेत. हो आहे 24 हस्त हो सापडलं. हस्त हो. मग हस्त ला फ्रॉम घेतलं आपण तर काय विलो हसतात. बरोबर कळलं. लिहून ठेवा तिथे हस्त हसतात शब्द लिहून ठेवा. आता ते फक्त त्या पानावर लिहू नका, कारण काय होईल सारा गोंधळ होणार. आपल्याला ह्याप्रमाणे करायचे आहे की नाही. पेज नंबर जे आहे 29 पेजवर. पण मग आपल्याला त्यांनी सांगितले ती उजळणी घ्या. डोक्यात शिरते. हस्त हसतात. फलक हो फलकात. मार्ग हो मार्गात. पर्वत हो पर्वतात. प्रत्यय लक्षात ठेवा. आसंद हो आसंदात. घट हो घटात. कर्ण हो कर्णात. आणि विद्यालय हो विद्यालयात. आता आ जी कृती आहे त्यांनी सांगितलंय ना बघा, उद्यानम पान नंबर 24 आहे की नाही. ते दोन्ही पानं सध्या तुम्ही उघडून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात. आता आ मध्ये बघा पात्रम. मग नपुसकलिंगी आलं तरी आपल्याला काय करायचंय. पात्रात. पात्रमात नाही पात्रात. द्वारम द्वारात. अरे ती आपोआप 3 मुलं लेफ्ट झाली आणि येतच नाही. ते म्हणतात आम्ही प्रयत्न करतो तर येऊ नाही शकत. ते आता सांगतायत ते काय. आता हे शर्विल आणि हर्ष कसे येतील ग. त्यांना
बोलवायचं असेल तर बघ आता. मी आता फोन करून सांगितलं त्याला ये म्हणून. त्यांना बोलवलं मी की तू ये, मी तुला ऍडमिट करून घेते. तर नाहीये. तिचे फक्त 4च जण आहेत. हो, आता काय करणार आपण तरी ना. असू दे चल. हा नाही ना, तेच म्हणते आपल्या ह्याच्यात नाही दिसत आहे. ते म्हणतात आपोआप आम्ही जातोय, आम्ही प्रयत्न करतो, ते येऊ नाही शकत. ठीक आहे. हा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हा द्वारम काय होईल? द्वारा. मुखम मुखात. मुखात. पुष्पम पुष्पात. पुष्पात. फलम फलात. फलात. शाकम शाकात. आहे ना. पुस्तकम पुस्तकात. पुस्तकात. पानकम पानकात. पानकात. आणि दुग्धम दुग्धात. दुग्धात. दुधात. उद्यानम उद्यानात. उद्यानात. आता त्याच्या पुढे बघा खाली जे आहेत ते पण आपण बघून टाकूया. ई त्यांनी सांगितलंय ना, बघा पेज नंबर 24 ई पाठशाला. ते नाही, ते आत्ताच होत. नाही ते नाही, मापिका. हा हा हे मापिका, नासिका, खाली खाली नासिका. नासिका. मापिका. हा का बरोबर. मग आता मापिका हाच काय होईल हो? आपण इथे आता 29 पानावर घेतले ते घ्या करायचं. हं? मापिका. मापिकाय. मापिकाया. हा शाबास आहे ना. मापिकायाः. नासिका नासिकायाः. नासिकायाः. नलिका नलिकायाः. पाठशाला पाठशालायाः. मार्गिका मार्गिकायाः. मंजुषा मंजुषायाः. शर्करा शर्करायाः. वाटिका वाटिकायाः. आणि डोला डोलायाः. डोला अर्थ माहितीये ना, झोपाळा. लगेच लिहून ठेवत जा तिथे, म्हणजे लक्षात येईल. आता आकारांत झाले, आता इकारांत. आता बघा इथे पण बघितलंय वर नदीचं काय झालंय? नद्याः आहे 29 पानावर. हो. मग आता कर्तरी काय होईल? कर्तर्याः. शाबास. मार्जनी मार्जन्याः. लेखनी लेखन्याः. पुनःपूरणी पुनःपूरणायाः. पुनःपूर्णायाः. घटी घट्याः. घट्यायाः. घट्याः. कुपी कुप्याः. त्या याहा नाही हं, विभावरी. कुप्याः. हा बघा नदीचं नद्याः झाले, म्हणजे घटीचं घट्याः. त्या आणि त्याच्या पुढे विसर्ग. घट्या या नाही, विसर्ग. या नाही, घट्या फक्त घ ट ला य आकार आणि आणि पुढे